आणि आश्वासित करतो जनतेला की जनतेचा कुठलाही प्रश्न असू दे तो तडीच नेल्याशिवाय प्रीतमदादा गणेश कडू शांत राहणार नाही। प्रयत्न नक्की असेल, अगदी 20% नाही, पण शास्ती माफ केल्याशिवाय प्रीतमदादा आणि गणेश कडू स्वस्थ बसणार नाही। सर्वप्रथम की 10 मे रोजी आम्ही भाजप वासी झालो, भाजप पक्षामध्ये प्रवेश केला। मी तो प्रवेश केल्यानंतर आमचे सहकारी मित्र माझे विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे असतील, पण आमच्या जो सहवास त्यांच्याशी होत गेला या 15 दिवसाच्या बैठकांमध्ये जो मान सन्मान आदरणीय जे म्हात्रे साहेब असतील, प्रीतमदादा असेल, स्वतः मी असेल, आमचे असलेले सगळेच कार्यकर्ते असतील, या 15 ज्या उद्देशाने ज्या हेतूने प्रवेश केला होता आणि ज्या काही मनात आमच्या किंतु परंतु होतं, परंतु ते किंतु परंतु आदरणीय जे म्हात्रे साहेब असतील हे सगळं पाहता त्यांनी जो मान सन्मान आमच्या पालक म्हणून ज्यांनी आमचं पालकत्व स्वीकारलंय त्या भाऊंना दिला, ते बघितल्यानंतर प्रीतमजींना मला दिल्यानंतर एक आमच्या मनातली शंका जी आहे ती निघून गेली की बाबा आपण पूर्वीचे एका पक्षाचे होतो आणि आता भाजपत प्रवेश करते झालोय, त्याच्यामुळे आपल्याला कुठली तरी वेगळ्या प्रकारची वागणूक मिळेल। एक समानतेची वागणूक प्रत्येक वेळेला प्रीतमजींना असेल, मी असेल, स्टेजवर असेल, त्यांच्या डायसवर असेल, ही वेळोवेळी देत गेली। त्याच्यामुळे मला एक नक्की खात्री वाटली की भाऊंना प्रीतमजींना जी वागणूक आम्हाला जी काही वागणूक मिळाली त्या वागणुकीनुसार आम्ही बाकी जे लोक आहेत यांचं समावेशन, यांना जो जो मान सन्मान पाहिजे, मग तो पदाचा असेल किंवा इतर कोणताही असेल, त्यांनी कोणतीही मागणी केलेली नसताना देखील प्रीतम म्हात्रे भाऊ, मी असेल, आमच्या माध्यमातून आम्ही 100% आलेल्या कार्यकर्त्यांचं जे काही मनोकामना असतील, त्या इच्छा असतील त्या परोपरीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। पक्ष जरी बदलला असेल तरी कामाची पद्धत मात्र बदलणार नाही असं 100% नाही बदलणार। कारण मी आणि प्रीतमजींनी आम्ही कालच ज्या आम्ही या पनवेल शहराच्या बाबतीतल्या ज्या ज्या गोष्टी आम्ही शेतकरी कामगार पक्षात असताना मांडल्या होत्या, अगदी त्याच धर्तीवरती दोघांची आमची चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये पहिला कळीचा मुद्दा हा आम्ही दोघांनीही आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब असतील, महेश बालदी असतील आणि विक्रांतजी असतील यांच्याकडे मांडलेला आहे की आम्ही जी मागणी केलेली आहे ती विरोधी पक्षात असताना पण आमची मागणी या जो आपला मालमत्ता कर आहे हा मालमत्ता कर पुन्हा एकदा 20% कमी करावा आणि तो कमी करत असताना लोकांना लावलेली शास्ती ही देखील माफ करावी, अशा प्रकारचं पत्र देखील आमच्या दोघांच्या वतीने आम्ही आदरणीय प्रशांत ठाकूर, बालदी साहेब आणि विक्रांतजी पाटील यांना दिलेलं आहे। नैनाच्या बाबतीतला विषय असेल, नैनामध्ये आज जी काही गोष्टी चालल्या आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आंदोलनात जे म्हात्रे साहेब होते, प्रीतमदादा होते, मी होतो, आम्ही सगळे होतोच। त्यामुळे असं कोणताही विषय नाहीये की जे विषय लोकांच्या हिताचे होते, लोकहिताचा कुठलाही विषय बाजूला ठेवून आज आम्ही भाजपत गेलोय म्हणून त्या विषयांना बगल देऊन पुढे चाल करण्याचा कोणताही मानस आमच्या दोघांच्या मनात तरी 100% नाही। त्याच्यामुळे पत्रकारांना या गोष्टीने सांगू इच्छितो की आमचा प्रयत्न नक्की असेल, अगदी 20% नाही, पण शास्ती माफ केल्याशिवाय प्रीतमदादा आणि गणेश कडू स्वस्थ बसणार नाही। बाबतीतला विषय सांगतो की प्रीतमदादाच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रीतम म्हात्रे साहेबांची स्वतःची हेल्पलाईन आहे। आज ती हेल्पलाईन चालू ठेवत असतानाच आजच सकाळी एक महिलेचा मृत्यू झाला, अटॅक आला, 30-32 वर्षाची मुलगी असेल, आई वडील हतबल होते, त्यांना काही कळत नव्हतं। 5:15-5:30 वाजता प्रीतमदादांना फोन आला। नवीन पनवेलची ती महिला होती, नवीन पनवेलची महिला असल्यामुळे प्रीतमदादांनी तो फोन मला केला। मी तिथे गेलो, इथे या कार्यालयात यायच्या आधी कारण दादाला पूजेला बसायचं होतं, त्यांचं मैताचं सगळं सामान नेऊन देण्यापासून सगळी हे सांगण्यासारखं नाही आहे, पण अंत्यविधीची तयारी करून मगच प्रीतमदादांनी मला इथे यायला सांगितलं आणि त्या सगळ्या सोपस्कार पूर्ण करून 10:30 वाजता, म्हणजे मला खरं तर 9:30 वाजता इथे पोहोचणं गरजेचं होतं, पण मी 10:30 वाजता पोहोचलो। पण त्यापूर्वी मी 10:30ला यायच्या आधी प्रीतम म्हात्रे या कार्यालयाच्या स्वतःच्या कार्यालयाचं उद्घाटन असताना 9 वाजल्यापासून, म्हणजे आता प्रीतम म्हात्रे म्हटल्यावर काही नवीन सांगायची गरज नाही, त्यांच्याकडे दिमतीला त्यांची अख्खी फौज आहे। ही फौज असताना देखील सेनापती मात्र स्वतः पहिला इथे हजर झाला, सेनापतीच्या नंतर सेना इथे आली। हा एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि आश्वासित करतो जनतेला की जनतेचा कुठलाही प्रश्न असू दे तो तडीच नेल्याशिवाय प्रीतमदादा गणेश कडू शांत राहणार नाही।